ब्रेकनंतर स्वागत आहे। एक महत्त्वाची बातमी। श्रीरामपुरात चाकू भुसकून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली आहे। शहरातील नेवासा रोडवरच्या लक्ष्मीनारायण हॉटेलमधली ही घटना। जेवणासाठी आलेल्या तिघांनी वाद घालत हॉटेल मालकावरती धारदार शस्त्राने हल्ला केला। भर दिवसा हॉटेल व्यावसायिकाची हत्या झाल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे। गेल्या 11 दिवसात श्रीरामपुरात प्राणघातक हल्ल्याची ही चौथी घटना आहे। या सगळ्या बातम्यांसोबतच मेट्रो नाईटमध्ये इथेच थांबतोय। नमस्कार। TV9 मराठी एकमेव। रेणू, इतक्या वर्षानंतर पण आजही कॉलेज स्टुडंट दिसतेस। कसं? संतूर। अच्छा बच्चू, आणि तुझं स्माइल इतकं ब्युटिफुल। कसं? संतूर। ओ, नवी ऑफर। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्यास सीएम पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली। फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील, शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची भविष्यवाणी। तर 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, बावनकुळेंचा राऊतांना टोला। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यामध्ये यश, कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू, इमारतीमधून एकूण 14 जणांची सुखरूप सुटका। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील वादात, माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ, हातपाय तोडण्याची ही धमकी, सोशल मीडियात ऑडिओ क्लिप व्हायरल। जम्मू काश्मीरमधील सरकार पाडण्याचा भाजपचा डाव, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा मोठा आरोप, भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह 20 ते 30 कोटींची ऑफर, अब्दुल्ला यांचा दावा। मुंबईतील अंधेरीमध्ये मराठीत संवाद साधण्याच्या मुद्द्यावरून वाद, प्रवाशाला आरपीएफ कार्यालयामध्ये तासभर कोंडल्याचा आरोप, आरपीएफ कार्यालयाबाहेर मराठी एकीकरण समिती आक्रमक। अयोध्येतील राम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा, आरोप आणि मोजणीचा ताण वाढल्यानं कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी, तर भक्तांकडून आता 500 ऐवजी चिल्लर रुपयांमध्ये दान। पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार, पार्थ पवारांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार, पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडणार। संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, आज ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये, तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम। मुंबई अहमदाबाद महामार्गावर 10 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी, घोडबंदर ते नायगाव बाफना ब्रिज पर्यंत वाहनांच्या लांब रांगा, घोडबंदर रोडवरील सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा फटका। सोलापूरच्या सांगोल्यात एफडीएचा मोठा छापा, 37,532 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट, तत्काळ दूध संकलन केंद्र बंद करण्याचे आदेश। नंदुरबारमध्ये वसतिगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, शहादातील समाज कल्याण वसतिगृहातील घटना, 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक। पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीचं संकट, पेरणीनंतर सोयाबीन उगवलंच नसल्याच्या तब्बल 2382 तक्रारी, संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यातील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात, भट्टीच्या साथीदारांकडून तरुणांची दिशाभूल, आपल्या पाल्यावर नजर ठेवा, एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन। करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसलेला 8 दिवसांची पोलीस कोठडी, लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये कोठडीत रवानगी, भोंदू विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद।